लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. साईनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 3.5 ते 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ऋषिकेश साप्ते हे आपल्या पत्नीच्या प्रसूतीसाठी सासरी गेलेले होते. घरबंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्याची पोत, अंगठी, कानातील दागिने तसेच सुमारे 300 ग्रॅम चांदीचे ताट आणि ग्लास, लहान मुलांचे चांदीचे दागिने, देव्हाऱ्यातील मूर्ती आणि 10,000 रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र चोरीस गेलेल्या दागिन्यांची खरेदीची बिले असल्यासच गुन्हा दाखल करता येईल असे पोलिसांनी सांगितल्याचा आरोप फिर्यादी ऋषिकेश साप्ते यांनी केलाय. दरम्यान लासलगाव परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बाहेरगावी जाणाऱ्या ग्रामस्थांची आता चिंता वाढली आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.